मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। दिनांक 2 मार्च 2026 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठे तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी केले। विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली। आंदोलनकर्त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काही निर्णयावर टीका करत आंतरराष्ट्रीय करार आणि संरक्षण व्यवहाराबद्दल प्रश्न उपस्थित केले। आंदोलनादरम्यान मोदी हटाव, देश बचाव अशा घोषणा देण्यात आल्या। मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आंदोलन शांततेत पार पडल्याची माहिती मिळत आहे। या प्रकरणी केंद्र सरकारची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। प्रतिक्रिया मिळाल्यानंतर ती प्रसिद्ध केली जाईल। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज 19 नेशन चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। जो करारनामा झालाय, अमेरिकेबरोबर करारनामा जो झालेला आहे, त्या करारनाम्यामधलं फक्त एक गोष्ट आपल्या समोर येते आणि ती म्हणजे शेतीच्या संदर्भातली। करारनामा फक्त असताना शेतीच्या संदर्भातला झालेला नाही, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या करारनाम्याचं म्हटलेलं आहे, अमेरिकेची जी चिंता असेल, अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण असेल, भारताला त्याच्याशी जुळून घ्यावं लागणार आहे। भारताला काय करावं लागणार तर त्याला जुळून घ्यावं लागणार, हे लक्षात घ्या। आणि म्हणून इथला असताना मोहन भागवत यांना असताना आम्ही विचारतोय, आणि म्हणून मोहन भागवत यांना आम्ही असताना विचारतोय की हे युद्ध वाढलं तर भारताचा सैनिक आणि भारताचा असणारा एअरबेस, हवाई अड्डे, हे तुम्ही अमेरिकेसाठी खुले करणार आहात का? तो अमेरिकेच्या सांगण्यावरनं खुलं करणार असाल तर तुमचं स्वायत्ता गेली कुठे? तुम्ही स्वतंत्र राहिलात कुठे निर्णय घेण्याचे? आणि आज पुन्हा या देशाला गुलाम करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे, हे लक्षात घ्या। आर्थिक दृष्टिकोनातून गुलाम करण्याची, राजकीय दृष्टिकोनातून गुलाम करण्याची, आणि या देशाचा असणारं सार्वभौम हे अमेरिकेकडे घाण ठेवण्याचा असा असणारा प्रकार। मोहन भागवत, हे तुमच्या संघटनेला, RSS ला मान्य आहे का याचा पहिल्यांदा खुलासा करा। सत्ता तुमची आहे, आमची सत्ता वेगळी राहणार, विथ अ डिफरन्स। हा शब्दप्रयोग तुम्ही केला होता, हा जो वेगळेपणा आहे, डिफरन्स जो आहे, हा गुलामीचा डिफरन्स होता। तुम्हाला या देशाला गुलाम करायचं होतं। आज तुमचा करारनामा हा गुलामीचा करारनामा आहे,